नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभहाऊस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे पुण्यामधील किवळे या ठिकाणी लिटिल अर्थ या प्रोजेक्ट वरती। प्रोजेक्ट बाय कोलते पाटील आणि नावाप्रमाणेच हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। खूप मस्त प्रोजेक्ट आहे। घर कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपल्याला प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे। आपल्याला प्रोजेक्टला लागूनच कमर्शियल शॉप देखील आपल्याला इथे बघायला मिळतात। डेली रुटीन मध्ये ज्या जीवनावश्यक गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जवळच मिळतील आणि खूप साऱ्या अम्युनिटीज देखील आपल्याला प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे। तर चला या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊया। या प्रोजेक्ट मध्ये भव्य असं एंट्री गेट आपल्याला इथे बघायला मिळतं, ज्याची आपल्याला एंट्री आणि एक्झिट हे दोन्ही वेगवेगळं असणार आहे। चला आपण आता मध्ये जाऊया। मित्रांनो, हा जो टोटल प्रोजेक्ट आहे हा 25 एकर मध्ये केलेला आहे। त्यापैकी 11 एकर मध्ये ओपन स्पेस तर तसेच आपल्याला काही अम्युनिटीज देखील बघायला मिळतात। आता सध्या हा प्रोजेक्ट 60% हँडओव्हर केलेला आहे। 700+ फॅमिलीज इथे आता राहायला देखील आलेल्या आहेत। तर तसेच 40% जो प्रोजेक्ट आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे। या प्रोजेक्ट मध्ये काही अम्युनिटीज देखील आपण बघणार आहोत। त्यापैकी काही अम्युनिटीज तुम्ही इथे बघू शकतात। आपल्याला इथे क्लब ॲक्वा मध्ये ह्या अम्युनिटीज आपल्याला इथे बघायला मिळतात। स्विमिंग पूल, कॅफेटेरिया, योगा रूम, एम्पी थिएटर, मिनी थिएटर, जिम्नॅझियम तर तसेच स्पा। तर चला या प्रोजेक्टची आजूबाजूची तुम्ही डेव्हलपमेंट देखील बघू शकतात। तर चला आपण आता अम्युनिटीज बघून घेऊया। मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता क्रिस्टल क्लिअर आपल्याला स्विमिंग पूल देखील इथे बघायला मिळतो। शेजारीच आपल्याला कॅफेटेरिया देखील दिलेला आहे। इथे तुम्हाला स्पा देखील दिलेला आहे। चला आपण आता अजून काय अम्युनिटीज आहेत ते बघून घेऊया। इथे आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया, आणि इकडे आहे ओपन जिम, म्हणजे तुमचे लहान मुलं खेळत असताना त्यांच्यावर तुम्ही इथे बसून लक्षही ठेवू शकतात। तर तसेच त्यासोबत तुमचा इथे व्यायाम देखील होणार आहे। चला आपण आता नेक्स्ट अम्युनिटीज कडे जाऊया। इथे वरती आल्यानंतर वरतून तुम्हाला स्विमिंग पूलचा देखील इथे व्ह्यू बघायला मिळतो। सुंदर असा स्विमिंग पूलचा व्ह्यू देखील इथे आपल्याला बघायला मिळतो। त्यासोबतच इथे पाठीमागे आपल्याला इथे लॉन्स देखील दिलेला आहे, जिथे तुम्ही 500-600 लोकांचा छोटासा कार्यक्रम, बर्थडे पार्टी, रिटायरमेंटचा प्रोग्राम, एंगेजमेंटचा प्रोग्राम असे बरेचसे कार्यक्रम इथे तुम्ही करू शकतात। आपण जो आता हा क्लब हाऊस बघत आहोत, असेच लक्झरियस क्लब हाऊस अजून तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे। इथे तुम्हाला जिम देखील बघायला मिळते। तर आपण आता जिम बघून घेऊया। इथे आहे जिम। चला आपण आता योगा हॉल देखील बघून घेऊया। हा आहे आपला योगा हॉल। या प्रोजेक्ट मध्ये एवढ्या भव्य दिव्य आपल्याला अम्युनिटीज दिलेल्या आहेत, तर आपला जो फ्लॅट असणार आहे तो किती सुंदर असेल। चला तो फ्लॅट देखील आपण बघून घेऊया। मित्रांनो, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आपण सॅम्पल फ्लॅट बघितला असेल, पण या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही सॅम्पल फ्लोअर बघणार आहात। ही आहे त्या फ्लोअरची लॉबी, ज्यामध्ये तुम्हाला 2 सॅम्पल फ्लॅट रेडी केलेले आहे, 2 BHK आणि 3 BHK। प्रत्येक फ्लोअर वरती 8 फ्लॅट आहे आणि टोटल जे फ्लोअर्स आहेत 22 फ्लोअरची टोटल एक विंग आपल्याला बघायला मिळते। तर तसेच पूर्ण एका फ्लोअर वरती आपल्याला 5 लिफ्ट बघायला मिळतात। ही माझ्या पाठीमागची जी लिफ्ट आहे हे फक्त हे 2 फ्लॅट ओनरच यूज करू शकतात। अशा 4 स्ट्रेचर लिफ्ट आणि एक सर्व्हिस लिफ्ट, तर टोटल अशा 5 लिफ्ट आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळतात। हे जे फ्लॅटचे जे डायरेक्शन आहेत ते ईस्ट वेस्ट फेसिंगचे मेन डोर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आपण सगळ्यात अगोदर 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। हा आहे त्या सॅम्पल फ्लॅटचा एक्स्ट्रा लॉबी स्पेस,
आपण जो आता 3 BHK फ्लॅट बघणार आहोत हा 1071 स्क्वेअर फीटचा आहे आणि याची फेसिंग जी आहे ती ईस्ट फेसिंग आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया। याला आपल्याला वुडन फ्रेमिंग बघायला मिळते, त्यासोबतच या फ्लॅटला आपल्याला व्हिडिओ डोअरची फॅसिलिटी देखील इथे दिलेली आहे। आपण आता पुढे आल्यानंतर आता आपला लॉबी एरिया जो आहे तो बघायला मिळतो, त्यासोबतच तुम्हाला इथे डिजिटल लॉक देखील दिलेला आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रा तुम्ही फ्रेमिंग किंवा तुम्हाला जे आवडेल अशा काही इथे डिझाईन इथे अशा प्रकारच्या करू शकतात। पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतो तो हॉलची साईज तुम्ही बघू शकतात। प्रशस्त असा हॉल आपल्याला इथे दिलेला आहे। इथे आपण सोफा अरेंज करून देखील आपल्याला खूप सारा स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। त्यासोबतच इथे तुम्ही अशा प्रकारे टीव्ही युनिट लावू शकतात। हॉलला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील दिलेली आहे। बाल्कनीचा स्पेस इतका मोठा तुम्हाला बघायला मिळणार आहे की इथे तुम्ही आरामशीर 3 ते 4 चेअर्स लावून इथे आरामशीर बसू शकतात। खूप चांगला स्पेस आपल्याला दिलेला आहे। त्यासोबतच ही आहे आपली बाल्कनी। बाल्कनीमधून बाहेर बघितल्यानंतर जवळपास 2 ते 3 एकर जो एरिया आहे तो ओपन स्पेस तुम्हाला इथून बघायला मिळणार आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळतो हा एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो। त्यासोबतच ही जी जागा आहे इथे तुम्ही डायनिंग तुम्ही अरेंज करू शकतात। तर चला आपण आता किचन मध्ये जाऊया। किचन मध्ये आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतो एल शेप मध्ये किचन। अशा प्रकारे तुम्ही इथे किचन ट्रॉलीज करू शकतात। इथे तुम्ही मॉड्युलर किचन बघू शकतात। इथे तुम्ही तुमचं फ्रीज देखील अरेंज करू शकतात। फ्रीज ठेवण्यासाठी तुम्हाला इथे एक्स्ट्रा स्पेस देखील दिलेला आहे। या साईडला तुमचं आलं सिंक आणि इकडे आली ड्राय बाल्कनी, ज्यामध्ये तुम्हाला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात। इथे तुम्ही ड्राय स्पेस मध्ये वॉशिंग मशीन देखील अरेंज करू शकतात। चला तर आपण आता पुढे जाऊया। किचनलाच अटॅच आपल्याला इथे डायनिंग एरिया देखील दिलेला आहे आणि हा डायनिंग एरिया नावाचा नाही तर कामाचा डायनिंग एरिया आहे, कारण की इथे बसून तुम्ही टीव्ही देखील बघू शकतात आणि जेवण सर्व करण्यासाठी देखील तुम्हाला ऍक्सेस जो आहे तो जवळ मिळणार आहे। त्यासोबतच पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं इथे तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस देखील दिलेला आहे। इथे तुम्ही तुमची डिझायनर वॉल किंवा एक देवघर देखील इथे बनवू शकतात। त्याचबरोबर इथे तुम्हाला रेग्युलर स्विचेस नसून टच पॅनल दिलेला आहे। याला होम ऑटोमेशन देखील बोललं जातं। याचं तुम्ही ऑपरेटिंग एका स्विचने देखील करू शकतात। एका टचने तुम्ही तुमचे लाईट्स फॅन ऑन ऑफ करू शकतात। तर तसेच हे जे आहे याचं जे ऑपरेटिंग आहे ते तुम्ही तुमच्या फोनवरून देखील करू शकतात, तेही फक्त एका क्लिकवरती। तर चला आपण आता पुढे बेडरूम कडे जाऊया। तर हा आहे आपल्या 3 BHK चा फर्स्ट बेडरूम, ज्याचा यूज तुम्ही गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून देखील करू शकतात। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। याला अटॅच आपल्याला विंडो बघायला मिळते। अशा प्रकारचं फर्निचर तुम्ही इथे करू शकतात। फर्निचर करून देखील तुम्हाला वापरण्यासाठी खूप चांगला स्पेस इथे बघायला मिळतो। तर चला आपण आता पुढे जाऊया। इथे आहे आपलं कॉमन वॉशरूम। याची साईज तुम्ही बघू शकतात। खूप चांगल्या साईजचं वॉशरूम इथे आपल्याला बघायला मिळतं। इथे अटॅच आपल्याला टॉयलेट देखील दिलेलं आहे। हँगिंग कमोड आपल्याला इथे बघायला मिळतं। सगळ्या ज्या प्लंबिंग फिटिंग्स आहेत, सगळ्या स्टँडर्ड फिटिंग ज्या आहेत तर सगळ्या जॅग्वार कंपनीच्या आपल्याला इथे बघायला मिळतात। इथे आपल्याला डायव्हर्टर देखील बसून दिलेला आहे। टाईल्सच्या डिझाईन बघू शकता तुम्ही, सुंदर आणि सोबर अशा डिझाईनच्या इथे टाईल्स देखील आपल्याला बसवून दिलेल्या आहेत। वरती तुम्हाला पूर्ण PVC मध्ये लाईट्स देखील बघायला मिळतात। या वॉशरूम मध्ये आपल्याला इथे वॉश बेसिन देखील बघायला मिळतं। तर चला आपण आता पुढे जाऊया। तर हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे। आपल्याला या 3 BHK फ्लॅट मध्ये 2 मास्टर बेडरूम बघायला मिळतात, ज्यांना अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला दिलेले आहेत। इथे तुमचा बेड अरेंज करून देखील तुम्हाला वापरण्यासाठी खूप चांगला स्पेस इथे बघायला मिळतो। इथे तुम्हाला बघायला मिळते मोठ्या साईजची विंडो, ज्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, ते देखील आपण बघून घेऊया। हे आहे बाथरूम। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। तुम्ही कॉमन टॉयलेट बाथरूम देखील बघितलं, पण आता प्रत्येक बाथरूम मध्ये एक वेगवेगळी थीम इथे रन केलेली आहे। याची टाईल्सची डिझाईन तुम्ही बघू शकतात। त्यासोबतच सुंदर अशा टाईल्स आपल्याला इथे पूर्ण सेलिंग पर्यंत बसवून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता नेक्स्ट बेडरूम कडे जाऊया।
हे आहे आपला बेडरूम. याला देखील आपल्याला टच पॅनलचे स्विचेस तिथे बघायला मिळतात. तर तसेच हा आहे आपला 3 BHK फ्लॅटचा शेवटचा मास्टर बेडरूम. याला अटॅच आपल्याला एक मोठी गॅलरी देखील बघायला मिळते, जिथून तुम्ही बाहेरचा व्ह्यू चा आनंद घेऊ शकतात. इथे तुमचा बेड अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो. इथे तुम्ही अशा प्रकारे टीव्ही युनिट अरेंज करू शकतात. हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आपल्याला इथे दिलेलं आहे. ते देखील तुम्ही एकदा मध्ये जाऊन बघून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक प्लंबिंग फिटिंग ज्या आहेत त्या सगळ्या जॅग्वार फिटिंग्स आहेत. हँगिंग कमोड आपल्याला इथे बघायला मिळतं. तर तसेच वॉश बेसिंग देखील इथे दिलेला आहे. तर मित्रांनो, असा होता आपला हा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट. या प्रोजेक्टमध्ये 700+ फॅमिलीज इथे राहायला देखील आलेले आहेत. 60% जो प्रोजेक्ट आहे तो रेडी झालेला आहे आणि 40% जो आहे तो आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर कसा वाटला हा प्रोजेक्ट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, हा प्रोजेक्ट बघून याच्या अम्युनिटीज बघून तुम्हाला मनामध्ये खूप सारे प्रश्न आलेले असतील. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. या प्रोजेक्टचं प्राइस, लोकेशन, सगळ्या गोष्टींचं जी माहिती आहे, सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे. हा जो प्रोजेक्ट आहे हा पुण्यामधील किवळे या परिसरात आहे. तर तसेच मुंबई बँगलोर हायवे टच हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तर तसेच एक्सप्रेस हायवे या प्रोजेक्ट पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. तर तसेच रावेत मुकई चौक आपल्या या प्रोजेक्ट पासून 1.7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आपल्या या प्रोजेक्ट पासून सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हे फक्त 400 मीटरच्या अंतरावरती आहे. तर तसेच महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तसेच हिंजेवाडीचं जे IT पार्क आहे ते 12 किलोमीटर आणि वाकड 9 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तसेच आपल्या या प्रोजेक्ट पासून रेल्वे स्टेशन देखील जवळच आहे. देहू रोड रेल्वे स्टेशन आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 4.5 किलोमीटरच्या अंतरावरती वरतं. मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही जो एक क्लब हाऊस बघितला, ज्याच्यामधल्या अम्युनिटीज बघितल्या, त्या फक्त 10% अम्युनिटीज होत्या. अशा टोटल 5 क्लब हाऊस आपल्याला या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे. या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये टोटल जे अम्युनिटीज आहेत ते 64 म्हणजे 64 अम्युनिटीज आपल्या या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये दिलेल्या आहेत. स्विमिंग पूल, किड्स पूल, स्विमिंग पेट्स पार्क, बार्बिक्यू झोन, पार्टी लॉन, सेंट्रल पार्क, एम्पी थिएटर, जिम, स्पा, कॅफेटेरिया, आउटडोअर फिटनेस एरिया, वायफाय झोन. फ्युचरमध्ये जेव्हा पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा वाढेल, म्हणजेच सिमेंटचं जंगल जेव्हा वाढेल, तेव्हा हे नेचर तुम्हाला परत बघायला मिळणार नाही. या प्रोजेक्टचं जे बजेशन आहे ते तुम्हाला डिसेंबर 2026 मध्ये मिळेल. तर तसेच या प्रोजेक्ट मध्ये 2 व्हेरियंट आपल्याला बघायला मिळतात, 2 BHK आणि 3 BHK. तर 2 BHK जो आहे तो 815 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्याची जी प्राइस आहे ती 70 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. तर तसेच 3 BHK जो आहे तो 1024 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्याची जी प्राइस आहे ती 90 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितल्याच असतील. तर तसेच सॅम्पल फ्लॅटही बघितला, प्राइसही ऐकून घेतली. तर इथे तुम्ही इन्व्हेस्ट का करावं? जर तुम्ही इथे फ्लॅट बुक केला, इथे राहायला आलं, तर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या पूर्ण प्रोजेक्ट मध्येच मिळणार आहे. पूर्ण जो हा प्रोजेक्ट आहे पूर्ण 25 एकर मध्ये डेव्हलप केलेला आहे. त्यापैकी 11 एकर मध्ये ओपन स्पेस तसेच अम्युनिटी साठी यूज केलेला आहे. तर मित्रांनो, या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. सोहल डेव्हलपर, शुभ, धन्यवाद.